आम्ही आज आढावा घेत होतो 17 तारखेला पैसे द्यायचे 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत। पण त्यात असं लक्षात आलं 35 लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही। आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या, कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे। 1 कोटी महिलांचं जोडलंय, 35 लाख महिलांचं राहिलंय। आता पुढच्या 4-5 दिवसात त्या 35 लाख महिलांचंही आम्ही जोडून घेऊ। पण एखाद्याचं जोडण्याकरता उशीर झाला, काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि 1,35,00,000 आम्ही थांबणार नाही आहोत। या 31 पर्यंत ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना महिन्याचे 2 महिन्याचे पैसे देऊ, 3 महिन्यांचे पैसे देऊ। त्या ठिकाणी आपल्याला दर महिन्यात हे पैसे आम्ही देत राहू। त्यामुळे एखाद्याच्या खात्यात काही चूक झाली, फॉर्म मध्ये चूक झाली की लगेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील बघा बघा तुम्हाला दिलं नाही, तुमचे पैसे नेले, तुमचे पैसे मिळणार नाही। या सावत्र भावांपासून सावध राहा। तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत, ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही। नमस्कार, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आताच आपण ऐकलेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर जमा होईल। परंतु हा हप्ता नेमका किती तारखेस आणि किती रुपये जमा होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याचबरोबरीने अनेक महिलांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले आहेत, त्यांची संख्या किती आहे ते देखील आपण पाहणार आहोत। तर येथे पाहू शकता 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। परंतु सध्या या योजनेबाबत काही सकारात्मक तर काही नकारात्मक बातम्या समोर येत आहेत। आता वाईट बातमी इथे पाहू शकता, आणखी 50 लाख अर्ज बाद। लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पडताळणी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे टेन्शन वाढले आहे। आतापर्यंत सुमारे 9 लाख महिलांचे अर्ज निकष पूर्ण न केल्याने बाद करण्यात आले आहेत। आता हे निकष कोणते आहेत ते देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता पुढे काय म्हटलं आहे, आणि 50 लाख अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा अर्ज बाद होऊ नये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि फॉलो करा। आता यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत पाहूया। यामध्ये 4 चाकी वाहन मालकी असलेल्या, महाराष्ट्राच्या रहिवासी नसलेल्या आणि त्याचबरोबर बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलांचा समावेश आहे। काही महिलांना गेल्या 2 महिन्यापासून हप्ते मिळालेले नाही, कारण त्यांचे अर्ज आधीच बाद केले गेले आहेत। आता ही पडताळणी प्रक्रिया 5 टप्प्यामध्ये सुरू असून कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी अद्याप बाकी आहे। त्यामुळे अनेक पात्र महिलांनाही हप्त्यासाठी वाट पाहावी लागत आहे। आता या कठोर पडताळणीमुळे काही महिलांचा योजनेवरील विश्वासच डळमळीत झाला आहे। त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। आता येथे म्हटल्याप्रमाणे अजून 50 लाख जवळपास अर्ज जे आहेत ते बाद होणार आहेत, आणि ते कशामुळे होणार आहे की त्यांनी फॉर्म व्यवस्थित भरलेला नाही, माहिती चुकीची पुरवलेली आहे। काही महिलांनी तर खोटे दस्तावेज देखील दिलेले आहेत। त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल, मुख्यमंत्र्यांनी सरळ आपणाला सांगितलं आहे अनेक महिलांचे फॉर्म बाद होण्यामागे मुख्य कारण आहे की त्यांचं आधार जे आहे, आधार सीडिंग अजून झालेलं नाही, त्यांचा आधार क्रमांक त्यांच्या बँक अकाउंटशी लिंक झालेलं नाही आहे, त्यांचं KYC झालेलं नाही आहे। तर कृपया एकदा पाहून घ्या तुमचं KYC बरोबर झालेलं आहे की नाही, जे बँक अकाउंट तुम्ही दिलं आहे त्याच्यामध्ये तुमचं आधार क्रमांक लिंक आहे की नाही ते एकदा पाहून घ्या। आता आनंदाची बातमी कोणती आहे ते देखील आपण पाहूया। येथे पाहू शकता चांगली बातमी, हप्ता लवकरच 2100 रुपये होणार। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एप्रिल 2025चा हप्ता लवकरच मिळणार आहे। राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की हप्त्याची रक्कम 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल। भुजबळ म्हणाले, अक्षय तृतीयेला हप्ता देणार असं सांगितलं आहे ना,
हप्ता तो नक्की मिळेल. सरकारचे पैसे कुठेही जाणार नाहीत. त्यांनी पुढे सांगितले की संजय गांधी निराधार योजना आणि शिवभोजन योजनेप्रमाणे या योजनेतही काही वेळा 1-2 महिन्याचा विलंब होऊ शकतो, परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता एवढा उशिरा मिळणार नाही. पुढे पाहूयात. यामुळे राज्यातील सुमारे 2 कोटी महिलांना दिलासा मिळाला आहे. सरकारने योजनेच्या पुढील टप्प्यासाठी निधी मंजूर केला असून पडताळणी पूर्ण झालेल्या सर्व पात्र महिलांना हप्ता नियमित मिळेल असे आश्वासन दिले आहे. याशिवाय सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या आश्वासनानुसार लवकरच हप्त्याची रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 2 कोटी पात्र महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. अर्ज पडताळणी पूर्ण झालेल्या आणि नवीन पात्र ठरलेल्या महिलांनी लवकरच मागील हप्त्यासह लाभ मिळवण्याची अपेक्षा आहे. तर आता एप्रिल महिन्याच्या पैशाचं वाटप जे आहे ते 17 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होईल. ज्या पात्र महिला असतील त्यांनाच हे वाटप होईल. ज्या महिलांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर त्यांचा जिल्हाही त्यांनी नमूद करायचा आहे. तुम्हाला कोणतीही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्ससह. तोवर तुमची आणि परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.